तुम्ही बोला. ये विकास की तू इथे बोला. आवाज बारीक आहे थोडं मस्त थोडं जवळजवळ 20 वर्ष आता मी मालकांच्या विरोधात काम केलं. मला इलेक्शन आल्यापासून मालकांच्या विरोधात काम केलंय, पण एक असा निर्णय घेतला आहे की काय तर आपलं चुकतंय. त्यासाठी निर्णय घेतला आहे की आपण मालकाच्या पार्टीत जाऊन मालकाशी सहकार्य करावं, एवढी भूमिका घेतली. जय हिंद जय महाराज. तर आपल्या गटात संतू बाप्पूचं पहिल्यांदा स्वागत. आता अशी वेळ आली की 2 नंबरमध्ये मालक राहतात. 2 नंबरचं बटन आलंय. जन्मतारीख 2 आहे मालकाची, तर मालक 1 नंबरनं निवडून येतील, निवडून जातो. आज संतोष बापूने आपल्या गटामध्ये प्रवेश केला आहे. भाजप पक्षाला आणि पांडुरंग परिवाराला त्यांनी साथ देण्याची भूमिका घेतलेली आहे. मी प्रथमतः बापूंचं मनापासून स्वागत करतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये होतो, पण विरोधात जरी असलो तरी विकास कामाच्या बाबतीमध्ये विरोध न मानता बापू प्रत्येक वेळेस माझ्याकडे यायचे आणि प्रत्येकाची कामं बापू सांगायचे आणि प्रत्येकाची कामं आपण करत होतो. खरं तर 2 नंबर वार्ड हा आपला घरचा वार्ड आहे. तिथं आपण राजकारण कधी केलं नाही आणि करणार सुद्धा नाही. कोणी मदत दिली असतील न दिली असतील त्याचा न विचार करता आपल्या घरातल्या माणसांना आपल्या पदाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल हा दृष्टिकोन ठेवून आपण या ठिकाणी काम केलं आणि आज तीच भूमिका बापू घेत आहेत. आपल्या घरातला माणूस आज भविष्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जाणार आहे. अशा वेळेस आपले अंतर्गत मतभेद सगळे बाजूला ठेवून आपले हेवेदावे बाजूला ठेवून आपण खंबीरपणानं त्यांच्या पाठीशी उभं राहावं ही बापूंची भूमिका आहे. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये आपण सर्वजण मिळून आपल्या वार्डाचा, आपल्या गावाचा, आपल्या जिल्हा परिषद गटाचा विकास निश्चितपणे करूया. अनेक माणसं आज आपल्या प्रभावामध्ये येण्यास तयार आहेत. खरं तर काम करणारी माणसं आणि कामापुरती असणारी माणसं ही जनता आता ओळखून आहे. त्याच्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये कामापुरत्या माणसांना या तरकम गटातली जनता खड्यासारखी बाजूला सारणार आहे. हेच मी आज या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. निश्चितपणे येत्या 5 तारखेला कमळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण दोन्ही उमेदवार करकम जिल्हा परिषद गट आणि करकम पंचायत समिती गण या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ. हे दोन्ही बॅलेट पेपरवरती 2 नंबरला चिन्ह आहे. 2 नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य. खरं तर आज करकम जिल्हा परिषद गट हा आपल्यासाठी राबतोय, आज आपल्यासाठी तो काम करतोय. या गटातला प्रत्येक कार्यकर्ता, पांडुरंग परिवारातला कार्यकर्ता, प्रशांत मालकांना मानणारा कार्यकर्ता, रणजित भाईंना मानणारा कार्यकर्ता, कल्याणराव काळे, गणेशदादा पाटील यांना मानणारा कार्यकर्ता, युवराजदादा पाटील यांना मानणारा कार्यकर्ता, हा प्रत्येक कार्यकर्ता आपल्यासाठी आज या ठिकाणी कष्ट करतोय. मग याच्यामध्ये आपण कुठंही कमी न पडता जास्तीत जास्त 5 तारखेपर्यंत मेहनत घेऊन आपल्या गावातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं जाईल आणि निश्चितपणे 2 नंबर वार्डातून पाठीमागं आपण ज्यावेळी इलेक्शन लढवलं त्यावेळी जवळपास 550 मताचं मताधिक्य होतं. आता तर बापू आपल्यासोबत आहेत. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे की आपण जवळपास 1000 मताचं मताधिक्य घेण्याचं टार्गेट आपल्या 2 नंबर वार्डामध्ये ठेवूया आणि आपल्या 2 नंबर वार्डाचं लीड हे जास्तीत जास्त असलं पाहिजे. हीच भूमिका या ठिकाणी आपण घेऊ आणि बापूंचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. धन्यवाद.